उपमुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करा. आपण सगळेजण पाहू शकता. सर्वप्रथम साहेब आपण सगळ्यांना शुभेच्छा देणार आहेत. काम करणारा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणूनही ते पद भूषवणारा व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी वेळ कमी पडते. जनमानसात जाऊन काम करणाऱ्या या व्यक्तीला पाहिल्यानंतर लोकांना कळलं की काम कसं करावं. एवढं काय, अनेक खंड्या खोडण्याचा विक्रम जर वेगवेगळ्या पथकांच्या नावावर असेल तर साहेबांच्या नावावर किती विक्रम आहे हे गुगलवर सर्च करायला विचारा. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी सर्वाधिक सर्च केलं जाणारं नाव होतं एकनाथजी शिंदे साहेब. आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री आमच्या मनातले मुख्यमंत्री साहेब. तुम्हाला विनंती करतो आपण उपस्थित राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बोल बजरंग बोल बजरंग. हर 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 हर. भारत माता की भारत माता की वंदे. सर्व गोविंदा मनापासून स्वागत करतो. संकल्प प्रदर्शन आयोजनातून ही नवी संकल्पना राखण्याचा आयोजन केलं. गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत, लाडके भाऊ गोविंदा पण आहे. या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी मी म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी. महायुतीने फोडली विधानसभेची हंडी. महापालिका आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हंडी तुम्ही फोडली. पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली. ऑपरेशन सिंधूर. आणि म्हणून ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांना गंभीर पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो. गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार. आणि गोविंदा करता, गणपती करता, नवरात्र करता सगळे सण उत्सव आपण साजरे करतो. मला सांगा, मुख्यमंत्रींनी व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का? गोविंदा सुरू होता का? गणपती सुरू होता का? तेवढीच मूर्ती आणा, तेवढीच मूर्ती आणा. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले. सगळे ही आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नौजवानांनी केलं. माझ्या बहिणीने, लाडक्या आणि लाडक्या भावाने. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो. त्यांना देखील आणि महिला माय माऊली पथकाचं देखील मनापासून स्वागत. तुमचंही मनापासून शुभेच्छा. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. आणि मग टेंबी नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली.
आणि ठाणे हे गोविंदा ची पंढरी ठरली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोविंदा येतात टेंबी नाक्याला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंड्या फोडतात. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुरक्षितपणे हा दहीहंडी उत्सव साजरा करा. पावसाचा देखील वर्षाव मला वाटतं पहिल्यांदा यावर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. रवींद्र फाटक तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन. 5 लोकांनी 9 थर लावून सलामी दिलेल्या 5 मंडळांचं मनापासून अभिनंदन, मनापासून शुभेच्छा. आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झाला. 10 थर लावले आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेलं आहे. आणि म्हणून ठाणं हे नंबर 1 आहे या ठाण्या. आणि आमचे गोविंदा पदक पण नंबर 1 आहे. त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.